प्राचीन भारताच्या इतिहासात श्रीमद आदि शंकराचार्य यांना आद्य शंकराचार्य असंही म्हणतात. हे एक थोर ज्ञानी आणि एक उच्च तत्वज्ञ असणार एक व्यक्तिमत्व होऊन गेलं, की ज्यांनी अखिल भारत आहे यामध्ये एकात्मता आणण्याचं काम आणि अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञान जे आहे ते पूर्ण भारताला आणि जगाला असं ज्ञान द्यायचं काम त्यांनी केलं. भारताच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा लावली. वेदांताच्या आधारे, वेदांत सूत्रांच्या आधारे त्यांनी जे आपले नवीन तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवले. भारतात धार्मिक तटबंदी उभारण्याचं ऐतिहासिक काम त्यांनी त्यावेळी केलं. अशा या श्रीमद आद्य शंकराचार्य त्यांची आज जयंती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात शंकराचार्याबद्दल म्हणतात की आचार्यांनी नाना प्रकारच्या मतमतांतरांनी त्रस्त झालेल्या भारतीय लोकांना संबोधून आणि त्यांच्यात समन्वय साधून भारतीय मनातली भेदाभेद जे आहे ते संपवून एक अभेद्य भारत पाहण्याची शिकवण त्यांनी भारताला दिली. आपल्या अद्वैत सिद्धांताच्या आधारे त्यांनी भारतीयांना एकसंघ राहण्याचा निर्णय किंवा एकसंघ राहण्याची शिक्षा त्यांनी दिली. आणि असे जे कार्य आहे ते करण्यासाठी अनेक पिढ्या खर्ची घातल्या तरी असं कार्य करणं असंभव आहे. त्यांनी हे जे शंकराचार्य आहेत त्यांनी आपल्या 32 वर्षाच्या आयुष्यात जे तत्वज्ञान मांडलं, जी विचारधारा मांडली, त्याचा प्रभाव आजही आहे. आणि ते जे ज्ञान आहे अद्वैतवादी ज्ञान, त्याचं तेज आजही सगळीकडे आहे. तर आज आपण अशा थोर ज्ञानी व्यक्तीबद्दल थोडंसं जाणून घेऊ. इसवी सन पूर्व 507 वर्ष अर्थात आजपासून अंदाजे 2500 वर्ष असं म्हणतात की आदि शंकराचार्य यांच्या रूपात साक्षात भगवान शिव हे या पृथ्वीवर अवतरले होते. त्यांचा जन्म भारतातल्या केरळ राज्यातल्या कलाडी गावामध्ये झाला. 3 वर्षाचे होते शंकराचार्य त्यावेळी त्यांचे वडील एक्सपायर झाले.
त्यानंतर त्यांचे पालनपोषण, जी परिस्थिती अतिशय गरीब होती, त्यांचं पालनपोषण त्यांच्या आईने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत केलं. आयुष्य 6 वर्षाचे असताना आयुष्यात ते ज्यावेळी 6 वर्षाचे होते त्यावेळीच त्यांनी कनकधारा नावाचं एक स्तोत्र बनवलं आणि त्या स्तोत्रातून त्यांनी साक्षात लक्ष्मी देवीला प्रसन्न केलं. आणि असं म्हणतात की त्यावेळी लक्ष्मी देवी जी आहे तिनं त्यांच्या दारात सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला आणि अशा पद्धतीने त्यांची गरिबी दूर होऊन त्यांची परिस्थिती सुधारली. ज्यावेळी ते लहान होते त्यावेळी एक ज्योतिष त्यांच्या घरी आला होता आणि त्या ज्योतिषानं त्यांच्या आईला शंकराचार्याबद्दल सांगताना असं सांगितलं की ह्या मुलाच्या कुंडलीमध्ये 8व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 32व्या वर्षी मृत्यूयोग आहे. असं झाल्यानंतर त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं. तो विषय निघून गेला, ज्योतिषी निघून गेले. घटना अशी घडली की शंकराचार्य ज्यावेळी 8व्या वर्षाचे होते त्यावेळी ते नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. आता ह्याबद्दल मतभेद आहेत. पहिला मतप्रवाह असा आहे की शंकराचार्यांना वय वर्ष 8 असताना संन्यास घ्यायचा होता. शंकराचार्य लहानपणीपासूनच ज्ञानी होते. ते पूर्ण अटॅचमेंट, सगळ्या अटॅचमेंट पासून लांब होते. पण त्यांच्या आई जी होती बाय डिफॉल्ट नॅचरली आपल्या मुलाशी अटॅच होती आणि त्यामुळे शंकराचार्यांना संन्यास घेता येत नव्हता. असं म्हणतात की आईची परवानगी मिळवण्यासाठी शंकराचार्य नदीत गेले आणि त्यांनी ती लीला रचली की एक मगर येते त्या पाण्यामध्ये, 8व्या वर्षाचा मूल, आणि मगर शंकराचार्याचा पाय पकडते. सगळेजण बाहेर असतात, ओरडत असतात, आईही त्यांची असते. तर हा 8 वर्षाचा बालक शंकराचार्य आपल्या आईला म्हणतो की आई, तू जर मला संन्यास घ्यायची परवानगी देत असेल तर ही मगर मला सोडेल, जीवन सोडेल, नाहीतर ती सोडणार नाही. मग असं ऐकल्यानंतर त्याची आई, शंकराचार्यांची आई, संन्यास घ्यायला परवानगी देतात आणि ती मगर त्यांना सोडते आणि त्या नदीतच ते संन्यास घेतात. दुसरा मतप्रवाह असा आहे की ज्यावेळी ती मगर पाण्यामध्ये असते 8व्या वर्षात असताना आणि शंकराचार्यांचा जे पाय तिनं धरलेला असतो त्यावेळी तिच्या आईला ते ज्योतिषानं सांगितलेली घटना आठवते की 8व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 32व्या वर्षी शंकराचार्यांचा मृत्यूयोग आहे. असं झाल्यानंतर की आई स्वतःहून सांगते की तू तिथंच संन्यास घे आणि हा मृत्यूयोग टळेल. असं ऐकल्यानंतर आईचं बोलणं की आतुर संन्यास योग घे. तिथं संन्यास योग घेतल्यानंतर मग मगर त्यांना सोडते. हा एक मतप्रवाह आहे. आणि तिथून मग संन्यास घेतल्यानंतर ते आईला सगळ्या गावकऱ्यांना सोडून निघून जातात आणि अशा या 8 वर्षाच्या बालकाला
गोविंदपाद नावाचे एक योगी होते. त्यांनी शंकराचार्यांना स्वतःचा शिष्य म्हणून ॲक्सेप्ट करतात. की असं म्हणतात हे गोविंदपाद जे आहे त्यांच्याबद्दल एक असं आहे की ते कोणालाही शिष्य करत नव्हते. जो खूप ज्ञानी आहे की एक लाईक आताचे एक एंट्रान्स एक्झाम असते ना तसं ते बघून आणि जर खरोखर योग्य पात्र व्यक्ती असेल तरच गोविंदपाद आपला शिष्य म्हणून कबूल करत होते त्यावेळी. तर असं म्हणतात की ज्यावेळी हा बालक गोविंदपाद यांच्यासमोर गेला त्यावेळी गोविंदपादने त्यांना विचारलं की पहिला प्रश्न विचारला की तू कोण आहेस. मग त्यावेळी ते खूप ज्ञानी की उत्तर दिलं शंकराचार्याने एका 8 वर्षाच्या मुलांना की मी एक आत्मतत्व आहे असं उत्तर दिलं काहीतरी. आणि त्यातूनच गोविंदपादांना आनंद झाल्यानंतर हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांचं समाधान झालं की एक लहान वर्षाच्या मुलाला आत्मज्ञान ऑलरेडी आहे. असा मुलगा आपल्या समोर आलेला आहे. मग गोविंदपाद त्यांचा आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात. ज्यावेळी त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं त्यावेळी पहिलं त्यांनी या शंकराचार्यांना अष्टांग हठयोग याची दीक्षा दिली. हा अष्टांग हठयोग शंकराचार्यांनी त्यामध्ये एका वर्षाच्या आतच म्हणजे 8 ते 9 वर्षात त्यांनी पूर्ण सिद्धी मिळवली. हे झाल्यानंतर 16 अंगाचा एक हठयोग आणि त्यामध्ये वेगवेगळं ज्ञान ज्याचे सगळे योग जे आहेत त्यात असं एक राजयोग याची दीक्षा गोविंदपाद शंकराचार्यांना देतात. अशी दीक्षा दिल्यानंतर ह्या दीक्षेत पण शंकराचार्य एका वर्षात म्हणजे 9 वर्ष पहिली 8 वर्ष ते 9 वर्ष त्यांनी ते अष्टांग हठयोग शिकला. कुठल्याही 16 अंगाला पूर्ण ज्ञान योगांचा असणारा जे दीक्षा दिली त्यामध्ये सुद्धा शंकराचार्यांनी एका वर्षाच्या आत म्हणजे 10व्या वर्षी त्यांनी त्यात पूर्ण सिद्धी मिळवली. ह्याच्यानंतर पुढचं 1 वर्ष शंकराचार्य सगळं ज्ञानयोग जे ब्रह्मज्ञान असतं ह्यामध्ये सिद्धी मिळवतात. आणि ही ज्ञानयोग मिळाल्यानंतर नुसतं ब्रह्मज्ञान असून चालत नाही तर त्यामध्ये ब्रह्म साक्षात्कार ही जी पुढली स्टेज आहे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते त्यांनी 11व्या वर्षी परब्रह्म जे आहेत त्यांचा साक्षात्कार करून घेतला. आणि ज्यावेळी त्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो आत्मा आहे हा जो परमात्मा आहे सगळी जीवसृष्टी आहे हे सगळं एकच आहे. याचा उगम करता एकच आहे परब्रह्म. तोच आपल्या वेगवेगळ्या रूपात प्रगट झालेला. असं हे जे सजीव आहेत सगळे या सगळ्यामध्ये एकत्व हे त्यांच्या अनुभवास आलं. यानंतर ज्यावेळी ते 12 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे गुरु गोविंदपाद यांनी त्यांना ब्रह्मसूत्र म्हणजेच वेदांत याची दीक्षा दिली.
आणि त्यांना सांगितलं, गोविंदपादाचार्यांनी शंकराचार्यांना सांगितलं की हे जे ब्रह्मसूत्र आहे, हे जे वेदांत आहे, त्याच्यावर आणि जी परब्रह्म असे जे श्रीकृष्ण आहेत, सगळ्या कारणांचे जे मूळ कारण आहे, त्यांनी महाभारत युद्धामध्ये ज्यावेळी अर्जुन सगळ्या आपल्या लोकांना पुढे बघून जो त्याला विचार होतो किंवा दुःख होतं की ह्या लोकांना मारून असलं युद्ध जिंकून अशी सत्ता मिळवून या सत्तेचा काय उपयोग, मीच माझ्या लोकांना मारायचं आणि माझ्याच लोकांना मारून जे राज्य मला मिळेल, असा राज्याचा मला काय उपयोग, अशामुळे तो भयभीत होतो युद्ध करण्यासाठी, आपल्या लोकांना मारण्यासाठी. त्यावेळी श्रीकृष्ण त्या युद्धभूमीमध्ये जे गीत गातात, भगवद्गीता असं म्हणतात त्याला, दिस इज अ पोयम. त्या गीतेवर भाष्य टीका लिहायला सांगतात गोविंदपादाचार्य शंकराचार्यांना. आणि त्याच वेळी म्हणजे शंकराचार्य 12 वर्षाचे असताना गोविंदपाद जे आहे त्यांचे गुरु ते समाधीत जातात आणि ब्रह्मामध्ये विलीन होतात. मग ही गुरूंची जी आज्ञा आहे त्या आज्ञेनुसार शंकराचार्य हिमालयात जातात, जिथं बद्रिकाश्रम आहे तिथं जातात आणि तिथून पुढची 4 वर्ष, ते त्यावेळी 12 वर्षाचे असतात, तिथून पुढे 4 वर्ष जे वेदांत आहे, ब्रह्मसूत्र, याच्यावर भाष्य लिहायला चालू करतात. जे मुख्य उपनिषद आहेत अशा 11 उपनिषदावर ते स्वतःचे भाष्य लिहितात. आणि श्रीमद भगवद्गीता, पोएट्री ऑफ गॉड, सुप्रीम गॉड, ह्याच्यावर ते आपले स्वतःचे भाष्य लिहितात. असं करत करत 4 वर्ष जातात. आणि हे सगळं 11 उपनिषद आणि भगवद्गीतावरचं भाष्य संपल्यानंतर असं म्हणतात की महर्षी वेदव्यास शंकराचार्यांची परीक्षा घेण्यासाठी येतात. बद्रिका आश्रम जवळच माना गाव, तिथं सरस्वती नदी आहे. त्या नदीच्या काठावर एक गुफा आहे. तिथं आजपासून 5,000 साधारणतः 5,200 वर्ष पाठीमागे महर्षी वेदव्यास जे आहेत त्यांनी हे सगळं 4 वेद विभाजन केलं, त्याचं लिहिलं. 18 महापुराण वेदव्यासांनी लिहिलेले आहे. महाभारत, ब्रह्मसूत्र
हे सगळं तिथं त्या गुफेमध्ये त्यांनी ते लिहिलं होतं. आणि ते तिथं लिहिल्यामुळंच महर्षी वेदव्यास जे आहेत त्यांना बादरायण असं पण म्हणतात. आणि आपल्याला माहीतच आहे की वेदव्यास हे साक्षात विष्णूंचे अवतार होते. ज्यावेळी शंकराचार्य 16 वर्षांचे झाले आणि त्यांनी हे सगळं भाष्य, उपनिषदावरचं भाष्य, गीतेवरचे भाष्य लिहिलं, त्यावेळी हे जे वेदव्यास जे आहेत एका ब्राह्मणचं रूप घेतात आणि शंकराचार्यांची परीक्षा घेण्यासाठी येतात. असं म्हणतात की ज्यावेळी वेदव्यास ज्यावेळी आले परीक्षा घ्यायला, त्यावेळी सलग 8 दिवस त्यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला. आणि 8 दिवस संपल्यानंतर शंकराचार्यांच्या असं लक्षात आलं की हे जे पुढचे जे आहे व्यक्ती, जो ब्राह्मण आहे तो कोणी साधारण माणूस नाही. असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर शंकराचार्य त्या ब्राह्मणाला विनंती करतात की तुम्ही तुमच्या मूळ रूपात या. आणि असं म्हटल्यानंतर महर्षी व्यास जे आहेत ते आपल्या मूळ रूपात येतात. आणि शंकराचार्यांनी जे भाष्य, शारीरिक भाष्य जे लिहिलेलं असतं उपनिषदावर, गीतेवर, त्याला मान्यता देतात. आता हे 4 वर्ष संपल्यानंतर 16 वर्षाला त्याची भविष्यवाणी होती. 8व्या वर्षी मृत्यूयोग, 16व्या वर्षी मृत्यूयोग, 8व्या वर्षीचा मृत्यूयोग संन्यास घेतल्यानंतर टळला. आता 16 वर्षाचे झाले होते शंकराचार्य. मृत्यूयोग आला होता. त्यावेळी व्यास जे आहेत, वेदव्यास, ते शंकराचार्यांना सांगतात, त्यांना आदेश देतात की आता 17व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत हा जो वैदिक, सनातन वैदिक धर्म आहे याची पुनर्स्थापना कर. हे जे अद्वैत वेदांत जे आहेत याचा प्रचार कर. ही जी समाजामध्ये नास्तिकता जी उत्पन्न होत आहे हे संपवण्याचं कार्य तू कर. आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये अस्तिकतेची भावना पण असं सांगितल्यानंतर त्यांचा 16व्या वर्षीचा तो मृत्यूयोग आहे तो टळतो. आणि हा जो महर्षी व्यासांचा जो आदेश होता, हा जो उपदेश होता, याप्रमाणे शंकराचार्य दिग्विजय करायला चालू करतात. त्यानंतर ते अनेक असे ग्रंथ बनवतात की ज्यामुळे ही जी समाजातली नास्तिकता आहे किंवा जे खरं ज्ञान आहे वेदांचं ते लोकांच्या पर्यंत पोहोचेल. शंकराचार्यांनी तंत्राच्या दृष्टीतून प्रपंचसार हा ग्रंथ लिहिला. श्रीविद्या यामध्ये सिद्धी मिळवली. श्रीविद्येचे ते उपासक होते आणि ह्या विद्येतले त्यांनी सौंदर्य लहरी आणि आनंद लहरी असे
श्रीविद्येतले सर्वोत्तम 2 तांत्रिक ग्रंथ लिहिले. नंतर ही जी श्रीविद्या आहे याची त्यांनी आपले 4 शिष्य आहेत त्यांना या श्रीविद्येचं दीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी बरेचसेच ग्रंथ लिहिले. आत्मबोध, तत्वबोध, उपदेश सहस्री, पंचीकरण, नंतर वेदांत ग्रंथ आहेत ते बरेचसेच त्यांनी लिहिले. त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेगवेगळ्या देवी आहेत वेदात सांगितलेल्या देव आहेत, देवता आहेत, त्यांच्या ज्या स्तुती आहेत त्यानंतर त्यांनी लिहिल्या. त्याच्यानंतर शिवमानस पूजा, परापूजा, अन्नपूर्णा स्तोत्र, चरपट पंजरिका, भज गोविंदम, निर्वाष्टक, षटकम असले जे स्तोत्र आहेत हे बनवले. बरेचसेच ग्रंथ बनवल्यानंतर ते जे वेगवेगळ्या धर्मातले जे बुद्धिमान लोक जे आहेत त्यांच्याशी जाऊन त्यांनी शास्त्रार्थ केला आणि हा जो अद्वैतवाद आहे याची स्थापना त्याने केली. असं म्हणतात की एक बौद्ध दार्शनिक आचार्य होते नागार्जुन. ते त्यावेळी त्यांच्या शून्यवादाचे त्यांचा शून्यवाद त्यावेळी प्रभावी होता. शंकराचार्य जाऊन त्यांच्याशी शास्त्रार्थ केला आणि हा जो शून्यवाद आहे तो त्याने संपवून परत अद्वैत सिद्धांत जे आहेत आणि सनातन जो वैदिक धर्म आहे त्याची स्थापना तिथं केली. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना त्यावेळी वेदांचे अर्थ, नंतर हे जे उपनिषद आहे याचा सार त्यावेळच्या लोकांना सहजासहजी उपलब्ध नव्हतं. ते त्यावेळी शंकराचार्यांनी बऱ्याच लोकांना जे जिज्ञासू आहेत, ब्रह्मजिज्ञासू अशा लोकांना शंकराचार्यांनी हे जे वैदिक ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे ते द्यायचं त्यावेळी काम केलं. त्यावेळी वेगवेगळ्या देवतांचं जे मंदिर आहे जसं की बद्रीनाथ, जगन्नाथ मंदिर असे जे मंदिर होते त्यांच्या काळी त्यातल्या मूर्ती आहेत त्याचं सहजासहजी लोकांना दर्शन त्यावेळी होत नव्हतं. त्यावेळीची शासन पद्धती होती तशी. मग अशा ठिकाणचे जे मूर्त्या वगैरे आहेत यांना त्यांनी पुन्हा प्रतिष्ठित करून त्याचं दर्शन जे आहे ते लोकांना कसं मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिलं. बऱ्याच ठिकाणी आहे. पुरीमधलं एक मंदिर आहे द्वारकाधीश, त्यामध्ये पुष्करमध्ये आहे ब्रह्मा माझी आचार्य विग्रह असं त्याचं नाव आहे.
तिथं ब्रह्माजींचं पुन्हा प्रतिष्ठित शंकराचार्यांनी केलं. नेपाळमध्ये एक पशुपतीनाथचे मंदिर आहे असं म्हणतात. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर जगात 2 पशुपतीनाथ मंदिर आहेत. एक नेपाळमधील, एक इथं महाराष्ट्रामध्ये आहे, वाळवा तालुक्यात. तर ते नेपाळमधलं पशुपतीनाथ मंदिर आहे. तिथं कोणता तरी वेगळाच तो देव आहे, वेगळंच रूप आहे असं समजून तिथली पूजा होत होती. मग तिथं जाऊन शंकराचार्यांनी पुन्हा शिवलिंग स्थापन करून त्याला पूजन करायची प्रतिष्ठा चालू केली. बरेच असे काम त्या काळी त्यांनी केले. त्यावेळची एक शास्त्रार्थ त्यांच्या आयुष्यातलं एक प्रसिद्ध आहे की एक मंडन मिश्र नावाची एक व्यक्ती होती की त्यावेळच्या काळात खूप ज्ञानी अशी ती व्यक्ती होती. त्यांच्याशी शंकराचार्यांनी जाऊन शास्त्रार्थ केला आणि या शास्त्रार्थामध्ये मंडन मिश्र यांना समजलं की आजपर्यंत आपण जे काही समजत आलो, मानत आलो, ज्या गोष्टी आपल्या ज्ञात आहेत, ज्याला आपण ज्ञान म्हणत आलो, हे चुकीचं आहे. आणि हे जे अद्वैतवाद आहे शंकराचार्यांचा, हाच एकमेव सत्य आहे, हेच एकमेव सत्य आहे हे समजल्यानंतर हे जे मंडन मिश्र जे आहे की जे सकाम कर्मावर विश्वास ठेवत होते, अशी व्यक्ती की जे त्यांना हे साक्षात्कार झाल्यानंतर ज्ञानाचा, शंकराचार्यांशी शास्त्रार्थ केल्यानंतर त्यांनी संन्यास घेतला आणि त्यानंतरचं त्यांचं नाव सुरेश्वराचार्य असं ठेवलं. उपनिषदामध्ये योग शिको उपनिषद हे जे उपनिषद आहे त्यामध्ये आपल्या मनुष्य शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत त्याच्यामध्ये 4 अन्नमय पीठ आहे. याचं वर्णन त्या योग शिको उपनिषदामध्ये आहे. यालाच हे जे अधिदैविक आहे याला भारतामध्ये प्रत्यक्षात स्थापन करण्याचं काम शंकराचार्यांनी केलं. पूर्व दिशेला पुरुषोत्तम क्षेत्र पुरीमध्ये ऋग्वेद जो आहे त्याच्या संबंधित गोवर्धन मठ त्यांनी स्थापला. याला पूर्वन्मय गोवर्धन मठ असं म्हणतात. श्री रामेश्वरम मध्ये जवळच तिथं दक्षिण
दक्षिणेला शृंगेरीमध्ये त्यांनी एक पीठ जे आहे ते स्थापन केलं की ते यजुर्वेदाशी संबंधित आहे. शृंगेरी मठ पश्चिमेला द्वारकेतील पुरीमध्ये सामवेदाशी संबंधित एक पीठ त्याने स्थापलं आणि उत्तरेला बद्रीवन आहे त्याच्या सीमेवर बद्रीनाथमध्ये ज्योतिर्मठ याची स्थापना केली. हा जो ज्योतिर्मठ आहे हा अथर्ववेद याच्याशी संबंधित आहे. प्रत्येक एक वेद आहे त्याच्याशी संबंधित एक पीठ शंकराचार्यांनी त्यावेळी बनवलं. यामध्ये जे प्रत्येक मठ आहे यामध्ये एक आचार्य बनवला जातो आणि त्यांना शंकराचार्याचं जे पद आहे हे दिलं जातं. आणि प्रत्येक जे पीठ आहे यामध्ये जे वैदिक जे वाङ्मय आहे आणि उपवेदादी जे आहे ते आणि त्याच्याशी संबंधित ज्या कला आहेत आणि विद्या 32 विद्या आणि 64 कला याचा प्रचार आणि त्याची जे लोकांना शिक्षण द्यायचं काम आहे हे या पीठातून केलं जातं. पहिले जे होते ज्यावेळी स्थापन केले त्यावेळी जे 4 शंकराचार्य निवडले गेले त्यापैकी पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य, हस्तमलकाचार्य, त्रोटकाचार्य हे जे आदिशंकराचार्यांनी हे जे त्यांनी शिष्य नेमले सुरुवातीला, ज्यानंतर आदिशंकराचार्यांनी समाधी घेतली आणि त्यांनी त्यांचं शरीर सोडलं त्याच्यानंतरही हे जे 4 शिष्य आहेत हे शंकराचार्य म्हणून राहिले. यांचं जे शासन चालतं किंवा ते चालवायचं कसं यासाठी शंकराचार्यांनी 70 श्लोक बनवले. त्यामध्ये हे जे मठ आहेत त्या मठांच्या संदर्भात जे त्यांचा एरिया आहे, त्यांचे पीठ आहेत, प्रत्येक मठाची एक देवी, क्षेत्र जे आहे, एक गोत्र आहे, या सगळ्यांचं जे आहे लिमिटेशन्स, कार्य, जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या या 70 श्लोकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहेत. असे हे जगद्गुरू भगवत्पाद श्री शंकराचार्य यांनी आयुष्याच्या 32व्या वर्षी केदारनाथ यामध्ये समाधी घेतली आणि आपल्या शरीराचा त्याग करून ते ब्रह्मतत्वात विलीन झाले.